भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदम्। मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। नारायणं नमस्कृते नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं तत्त्वजयमुद्रितं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं। कृष्णं द्वापायनं वन्दे कृष्णं वन्दे प्रतासुतम्। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे गोपाल राधे 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 गोविंद
राधे खुदा जन्म जन्म मोहि लीजियो श्री वृंदावन श्री वृंदावन वासी राधा श्री वृंदावन श्री वृंदावन जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। नंद गावे सोगा बंसी वट सो वट नहीं कृष्ण नाम सोना श्री राधा कृष्ण नाम सोना ओ राधा 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 जय राधा 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 श्री राधा 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 जय राधा 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 राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधा मेरी मात है पिता मेरे घनश्याम इन दोनों के चरणों में कोटि कोटि प्रणाम। आइए हनुमंत विराजिए कथा करो मति अनुसार प्रेम सहित गादी धरो पधारी पवन कुमार धरी पवन कुमार। श्रीमद् भागवत महापुराण कथा कैलासवासी वैकुंठवासी बालाजी दत्तात्रेय मच्छा यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीपाद बालाजी मच्छा हमारी मैया श्री
रूपादाई बालाजी मच्छा, मच्छा परिवार आणि मच्छा परिवाराचे सगळे नातेवाईक सर्वांनी फार शारीरिक कष्ट घेऊन, मानसिक कष्ट घेऊन 7 दिवसाची भागवत तर परिपूर्ण झाली. भगवान परब्रह्म परमात्मा असा आहे, कारण 7 दिवसाची भागवत भगवंतानी पूर्ण करून दिली. गेल्या गेल्या भगवंताला धन्यवाद. कारण भगवंत कसा आहे, ऐसा क्या काम किया हमने तेरा, जो मेरा हाथ तुमने थाम लिया. ऐसा क्या काम किया मेरा, जो मेरा हाथ तुमने थाम लिया. मेरी जिंदगी ही बदल दी तुमने, क्या जरा सा मैंने तेरा नाम लिया. ऐसा क्या काम किया हमने तेरा, जो मेरा हाथ तुमने थाम लिया. इस जमाने में मैं अकेला था, तेरी माया के रंग में खेला था. तेरी माया ने सताया था उसको, जिसको अपना तूने मान लिया. ऐसा क्या काम किया. खरी गोष्ट आहे. कारण आई सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल तर आज मनोमन डोळे बंद करून देवाला धन्यवाद द्या, बाके बिहारीला धन्यवाद द्या, कृष्ण कन्हैयांना धन्यवाद द्या, ठाकूरजींना धन्यवाद द्या. आणि ठाकूरजीन गोविंद भगवान परब्रह्म परमात्म्याला सांगून द्या, भगवंता मी जी 7 दिवसाचा हा सप्तदिवसीय श्रीमद भागवत श्रवण केली आणि या 7 दिवसाची भागवत ही श्रवण फक्त आपल्या कृपेने झाली. एक मैया इथे समोर बसायच्या, पण मला कालपासून दिसलं नाहीत. कुठे गेल्या मैया? हा, सतत त्या भाव विभोर व्हायच्या. कथा श्रवण करता करता अगोदर एक दिवस तर त्यांनी पाठीमागं बसून बिड्या केल्या, पण परत वाटलं की नाही, बिड्या करण्यामध्ये वेळ नाही घालवायचा. एवढी सुंदर कथा चालली, पण कालपासून दिसल्या नाहीत. बाहेर गावी गेले. कार्यक्रम आहे. खरंच 7 दिवसाची कथा. मी तर कालच म्हटलं की घरकुलला 1 महिना कथा असेल तरी मला कंटाळा येणार नाही. आणि आपली ही भागवत अशी चालली की भागवत पुढे सरत नव्हते. टाइमच्या गळा पुढे काट पुढे. ते शांडिल्य होते आणि ते शांडिल्याच्या पतीला शाप मिळाला की सूर्योदय होताच तुझ्या पतीचा स्वर्गवास होईल. शांडिल्याने अशी तपस्या केली की सूर्य उदयच झाला नाही. तसे शांडिल्यासारखी तपस्वी माझी घरकुलची आई आहे. इथे वेळ जात होती पण भागवत तिथेच थांबत होते. म्हणजे भागवताला थांबवण्याची ताकद सुद्धा या जगामध्ये कोणामध्ये नाही, पण एच ग्रुपमध्ये आहे. कारण एवढी सुंदर भागवत झाली आणि या भागवतामध्ये भगवंताची भक्ती अतोनात. भागवत असा विषय आहे की त्या भागवत कथेला कधी फुल स्टॉप नसतो.
भागवत कथा कधी संपत नसते. भागवत कथा 7व्या दिवशी विराम असते. हे 7 दिवस विराम केली, नंतर परत त्या दुसऱ्या भागवतमध्ये वेगळे भाव प्रगट होतात. आई, मी एवढ्या भागवत कथा केल्या, पण एवढ्या भागवतामध्ये माझा अनुभव आहे. श्रीमद भागवत महापुराण म्हटलं जातं. महापुराण म्हणजे ते कधीही, पुराण म्हणजे मराठीमध्ये त्याचा अर्थ म्हटलं तर जुने, पण कथा अशी आहे की कधी जुनी होऊ शकत नाही. सूर्य कधी जुना होतो का? नाही. चंद्रमा कधी जुना होतो का? नाही. सूर्य रोज नित्य नित्य नवीन दिसतो. तसे मी एवढ्या 940-50 व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत, पण माझा अनुभव आहे की कधीही 7 दिवसांची भागवत झाली आणि इथे अनेक श्रोते आहेत. की अनेक वेळा भागवत ऐकलेली, पण या भागवत जो ऐकायला भेटली, ह्या भागवतामधलं जे ज्ञान भेटलं ते पूर्वी ऐकलं होतं का? नाही. कारण एक खरं सांगू, माझ्या व्यासपीठावरून सांगतो की एच ग्रुपमध्ये कथा कमी झाली, भागवताची कथा कमी झाली, पण त्या कथेपेक्षा पण भाव जास्त झाला. आणि कथेमध्ये सांगू, कथा ऐकणं तर मोठी गोष्ट आहे, त्याच्याबद्दल काही नाही. कथा ऐकतात त्यांच्या चरणी लाखो कोटी प्रणाम. पण कथा ऐकल्याचं फळ काय आहे की 7 दिवसामध्ये कथा श्रवण करता करता अंतःकरण भरून येणं, भाव प्रगट होणं. भावी कारण ईश है न स्वर्ण काष्ठ पाषाण, सतचित आनंद रूप है, व्यापक है भगवान. मग या कथेमध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल तर भगवंताचा भाव. कथा श्रवण करता करता अंतःकरण भरून आलं, भाव प्रगट झाला, तर आई ती कथा पचली. आणि जर कथा नाही पचली तर म्हणणे महाराज मग काय होईल? जसा पाऊस पडतो, शेतामध्ये पाऊस पडला आणि पाऊस पडण्याच्या अगोदर शेतकऱ्याने तिथे बीज टाकलेलं असेल तर ते बीज अंकुरित होतं. पण महाराज शेतीमध्ये पाऊस पडला तर बीज अंकुरित होईल, पण डांबरी रोडवरती पाऊस पडला तर, डांबरी रोडवरती पाऊस पडला तर ऑइलचे, गोबरचे, मिट्टीचे जे डाग आहेत ना, ते पावसाच्या पाण्याने धुवून जातात. तसा कथेमध्ये जर एखादा भावभक्तीवाला जर आला, भक्तीचा अंकुर त्याच्या हृदयामध्ये फुटल्याशिवाय राहत नाही. आणि एखादा पाप्यातला महापापी आला, एकतर कथेला पापी येऊ शकत नाही, आणि आला तो कथेमध्ये बसला तर त्याचं पाप राहू शकत नाही. मग डांबरीवर जसा पाऊस पडला जातो ना, तसा एखादा व्यक्ती पापी जरी इथे आला तरी त्याच्या अंतःकरणातले पाप धुण्याचे काम श्रीमद भागवत करते. ही कथा सामान्य नाही. बेगमपेठवरनं आमची मैया रात्री एवढा प्रवास करून सकाळी पोहोचल्या, मला भेटल्या, म्हणे नाही महाराज 1 दिवसाची तर कथा ऐकायला पाहिजे. तर बेगमपेठवरून एवढ्या लांबून कथा ऐकण्यासाठी आल्या. आणि आमची मोठी माताजी आजच दिसले मला. कुठे गेला? 6 दिवस कुठे गेलता? अच्छा, पुढल्या गतीला पक्का यायचा. 70 किलोमीटर 80 किलोमीटर येतं आणि इथे जवळजवळ नाहीत आले. पण कथेमध्ये जो आनंद आहे, 3 तास जे जातात ना, ते भावभक्तीचे असतात. अंतःकरण कथा श्रवण करून करता करता पहा, माझं लक्ष किती असतं. 6 दिवस नव्हता ना तुम्ही, शेवटच्या दिवशी हाजरी लावली माल मारायला.
बाहेरचा माल नाही आतला. कथा नाही ऐकली, नुसत्या आरतीला जरी आले ना तरी कथेचं पुण्य मिळतं. आणि 7 दिवस कथेला नाही आले आणि शेवट भोजन करायला आले तरी पुण्य मिळतं. पण माझा आवाज जिथपर्यंत जातोय, त्यांनी कथेला नाही जमलं तर चालेल, पण 9:30 वाजता घरातून बाहेर निघा आणि कथेकडे या. ममम भोजनम प्रियम. पण भोजन काय? प्रसादम हनिरसुब्जायते. कारण 3 तास कथा चालली जाते, 3 तास कथेचा प्रभाव त्या प्रसादावर पडत असतो. आणि तो प्रसाद खाल्ला, कारण भगवंताचा प्रसाद सामान्य नाही आहे. सत्यनारायणाचा प्रसाद एका माईने नकार दिला, एका माईच्या पतीने नकार दिला, तर त्यांचं सगळं वैभव गेलं. सत्यनारायणाच्या कथेमध्ये तुम्ही ऐकलं असेल. पण परत सत्यनारायणाची कथा केली आणि प्रसाद आवडीने ग्रहण केला. म्हणून भले प्रसाद हातावरती तरी घ्यायचा. आज माझा उपवास आहे, मी हे आहे, मी ते खात नाही, ते बाहेरचं खात नाही, अजिबात बोलायचं नाही. कारण हा कृष्ण प्रसाद आहे आणि 7 दिवसाचा प्रसाद आहे. मी सुद्धा 7व्या दिवसाची कथा, 7 दिवस तर मी कांदा लसूण खात नाही, पण शेवटच्या दिवसाच्या कथेमध्ये भले कांदा लसूण असेल तरी हातावर तरी घेऊन थोडा तरी प्रसाद खातो. का? तर 7 दिवसीयच श्रीमद भागवत महाप्रसादम पुण्य पवित्र पापनाशनी प्रसादम. हा पापनाशनी प्रसाद आहे बरं का बेडेवाली आई. कथा ना काय का ना, पण प्रसाद तर. पण असं नाही हो, कथा न ऐकणारे असं इथं एकही नाही. सगळे एवढी कथा 9:45 10 वाजले. मला माहिती आहे की सगळ्या आमच्या आईला जाऊन परत घरी जाऊन स्वयंपाक बनवावा लागतो, फिर आमच्या बाबांना परत खाऊ घालावा लागतो. पण तरी पण आमची आई 10 वाजले तर हालायला काही तयारच नाही. काल तर एवढा आनंद आला. एक 80 वर्षाची माता गोपी दिसल्या. मी तर त्यांच्या चरणी प्रणाम केला. असा नृत्य करत होत्या, असा नृत्य करत होत्या रासलीलेच्या वेळेस. त्यांचं नृत्य पाहून मी म्हटलं, माहीत नाही की रासलीलेमध्ये मला त्या गोपियांचं दर्शन झालं नाही, पण एच ग्रुपमध्ये मात्र पक्क त्या गोपियांचं दर्शन झालं. आणि मी आज दुपारी इकडं रस्ता चुकून इकडे आलतो, चुकून रस्ता. आणि जसं इथल्या लहान मुलांनी मला पाहिलं आणि गाडी चालवत होतो मी, 8-10 मुलं माझ्या गाडीच्या पाठीमागं. अरे बाबा ऊन आहे, कशाला धावपळ. नाही नाही गुरुजी चला, आम्ही सोडतो तुम्हाला, कुठं सोडायचं सांगा. अरे बाबा मी जाईन. नाही नाही गुरुजी तुम्हाला घर सापडेना ना, मी तुमच्या पाठीमागे येईन. म्हणली याच ग्रुपमधली वानर सेना इकडे बसली वरती. हे वानर सेना हनुमानजीची खतरनाक वानर सेना आहे. 8-10 मुलं इथून ते त्या तिथपर्यंत पळत. मी म्हटलं बाबा आता थांबा, म्हणलं आता मी गाडी नाही तर फास्ट जाईन गाडी. म्हणे नाही नाही गुरुजी सांगा ना तुम्हाला कुठं सोडायचं आहे. आम्ही ते लोकेशन टाकता रूपा माताजींच्या घरी जायचं होतं. ते लोकेशन इथपर्यंत संपलं, तिथून पुढे जायचं काही कळय ना. तिकडे म्हटलं आम्हाला रूपा माताच्या घरी जायचं आहे. नाही तुम्ही असं करा, इकडे इकडे घ्या. मी म्हणलं इकडे काय आहे? आपण आनंद नारायणच्या घरी जाऊ आणि त्यांना विचारू कुठं राहतात ते. तेवढे पोरं खतरनाक हुशार आहे. त्यांनी म्हणले त्यांना विचारून मग जाऊ म्हणलं गाडी. मी म्हणलं आता वरात थांबवा म्हणलं तुम्ही इथे. एवढी याच ग्रुप मधले लहान लहान पोरं 7 दिवसाच्या कथेमध्ये रमून गेली. आणि हे प्रेम आहे, खरं प्रेम आहे. आणि हे प्रेम खरं सांगू, भागवत मध्ये सोलापूरला आल्यावरच मिळतं. आणि सोलापूरला असे तर भागवत सोडून सोलापूर आणि सोलापूरला आलं ना की जाण्याची इच्छा होत नाही. दिवसाला मी सांगतो, दिवसा जरा थोडं सावकाश चाल बाबा, पण ते काही चालत नाही सावकाश. 7 दिवस गेलेले कळले का? नाही कळले. पण भगवंताची भक्ती अपार आहे.
ही 7 दिवसाची ही कथा तुम्ही श्रवण केली. 7 दिवसाच्या कथेमध्ये जसा पाऊस पडलेला कधी व्यर्थ जात नाही, जरी नाही बीज उगवलं जन्मों की प्यास थी जो, वो संपन्न हो गया तेरी शरण में आके, मैं धन्य हो गया तेरी शरण में आके, मैं धन्य हो गया। दुख में तड़प रहा था प्रभु मुद्दतों से मैं, दुख में तड़प रहा था प्रभु मुद्दतों से, ओ दुख में तड़प रहा था प्रभु मुद्दतों से मैं, दुख में तड़प रहा था प्रभु मुद्दतों से मैं, एक आपका सहारा, एक आपका सहारा साकार हो गया तेरी शरण में आके, मैं धन्य हो गया हो तेरी शरण में आके, मैं धन्य हो गया तेरी शरण में आके, मैं धन्य हो गया। करना कभी ना दूर प्रभु चरणों से आप, करना कभी ना दूर प्रभु चरणों से आप, करना कभी ना दूर प्रभु चरणों से चरणों के ही सहारे, चरणों के ही सहारे मैं भव पार हो गया तेरी शरण में आके, मैं धन्य हो गया तेरी शरण में आके, मैं धन्य हो
जन्मों की प्यास थी जो जन्मों की प्यास थी जो वो संपन्न हो गया तेरी शरण में आके मैं धन्य हो गया तेरी शरण में आके मैं धन्य हो गया। हो राधे श्याम 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 राधे श्याम श्याम हो राधे श्याम 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 राधे श्याम श्याम श्याम। सीता राम 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 श्याम 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 सीता राम 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 सीता राम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 सीता राम 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 राधे श्याम 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 राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम तेरी शरण में आके मैं धन्य हो गया तेरी शरण में आके मैं धन्य हो गया। हो राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम श्याम राम राधे श्याम 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 हो राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 हे राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 हो राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 हो राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 हो राधे श्याम 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 राधे श्याम 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे तेरी शरण में आके मैं धन्य हो गया तेरी शरण में आके मैं धन्य हो गया तेरी शरण में आकर धन्य हो गए। भगवंताचे माता रुक्माई बरोबर काल विवाह झाला। आजच्या कथेमध्ये भगवान परब्रह्म परमात्म्याचे 16,107 विवाह झाले। ज्या दृष्टराजाने अनेक राजकन्या अपहरण करून आणल्या होत्या, हरण करून आणल्या होत्या, भगवंतांनी त्यांची मुक्तता केली। भगवंताचं जीवनचरित्र पाहिलं नाही। प्रत्येक कार्य, देवाचं कार्य फक्त जगाच्या आणि जगाच्या आणि जगाच्याच कल्याणासाठी आहे। जगाच्या कल्याणा संतांची विभूती।
भगवंतानी 16,108 एकूण विवाह झाले. रोज पत्नीसोबत राहावं, मुलांसोबत खेळावं, जगाचा उद्धार करावा. द्वारकेमध्ये राहून द्वारकेमध्ये राजपाट सांभाळताना अनेक भक्तांचा उद्धार करावा. रोज सकाळी उठावं, गायत्री मंत्र जप करावा, पहिली गायीची सेवा करावी, सूर्याला अर्घ्य द्यावा. गरीब आहेत, याचक आहेत, त्यांना धनदान करावं, भुकेलेला आहे त्यांना अन्नदान करावं. हा ईश्वराचा नियम होता. आई ते भगवंत असून सुद्धा रोज कधी जप करण्यासाठी चुकले नाहीत. रोज भगवान परब्रह्म परमात्मा त्यांची जीवनचरित्र पाहिली आणि दिनचर्या पाहिली ना. सकाळी उठल्याबरोबर पहिले स्नान करून मातेला प्रणाम करायचे, गाईला प्रणाम करायचे, साधू संतांना प्रणाम करायचे आणि मग हातामध्ये माळ घेऊन गायत्री मंत्र जप करायचे. आई आपल्या जीवनामध्ये काही नियम नसेल ना, जीवन सार्थकता नाहीये. जीवन सार्थकता कधी आहे? आई देवापाशी सकाळी स्नान केलं ना, पहिलं काय काम करावं? हातामध्ये माळ घेऊन जे देवाचं नाव आवडतं ना, गायत्री मंत्र जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाचं जे नाव आवडतं ना, पहिले माळेवर जप करा. कारण स्वतः भगवान परब्रह्म परमात्मा सुद्धा जप करायचे. द्वारकेमध्ये भगवान परमात्माच द्वारकाधीश झाले होते. पण भगवंत सांगतात, मी द्वारकाधीश जरी झालो ना, माझ्या भक्तासाठी फार छोटा आहे, छोटा. देवाचे एक बालपणीचे मित्र होते, सुधामजी. त्यांचं सुधाम नाव होतं. सुधाम. सु म्हणजे उत्तम, जे चालते फिरते धाम होते सुधाम. काही काही माणसं समाजामध्ये अशी असतात की ज्यांना पाहिल्यावर क्रोध येतो. काही काही माणसं अशी असतात की रस्त्यावरून समोर आलेलं पाहिलं तरी रस्ता बदलून जावं असं वाटतं. पण सुधाम असे होते की ज्यांना पाहिलं की वाटायचं नाही, ज्या रस्त्याने सुधामजी निघाले ना, त्या रस्त्याने सुद्धा मी निघालो, माझं भाग्य आहे. सुधाम, जे उत्तम चालतं फिरतं धाम होतं. ज्यांना पाहिल्याबरोबर कृष्ण स्मरण होत होतं, ज्यांना पाहिल्यावर देवाचं नामचिंतन आठवत होतं, ज्यांना पाहिल्यावर चरित्र काय असतं हे आठवत होतं, ज्यांना पाहिल्यावर चरितार्थ सांभाळता सांभाळता देवाचं कसं नाव घ्यायचं असतं हे सुधाम जे शिकवत होते. सुधाम. मनुष्य काशीला जातो, द्वारकेला जातो, हरिद्वारला जातो, मथुरा जातो, अयोध्येला जातो, जरूर जा. पण धाम जाताना सांगता, अरे बाबा या धामातून जाताना एवढं घेऊन जा, तू सुद्धा चालता फिरता सुधाम बन. धाम म्हणजे काय? ज्या धामामध्ये गेल्यावर भगवंताचं स्मरण होतं. आई तिलक असा मोठा करावा की ज्यांनी तिलक पाहिल्यावर सुद्धा त्या समोरच्या व्यक्तीला वाटलं पाहिजे, अरे हे कोणत्या तरी देवाचं भक्त आहे. वेशभूषा अशी करावी की समोरच्या भक्ताला वाटलं नाही नाही, अरे हा कोणीतरी देवाचं भक्त आहे. कारण आपल्या वेशभूषेने, आपल्या तिलकाने जर त्याला देवाचं स्मरण होत असेल ना, तर ती वेशभूषा आणि ते तिलक उत्तम आहे. सद्गुरूची भक्ती अशी करा की जगामध्ये आपल्या मनुष्याची ओळख नाही, आपल्या धनाची ओळख नाही, आपल्या सत्तेची ओळख नाही, त्या समोरच्याची ओळख अशी झाली पाहिजे, अरे हा अमक्याचा शिष्य आहे. ही सद्गुरूची खरी सेवा आहे. चरितार्थ असं करा, चरित्र असं करा, नाही हा देवाचा उत्तम भक्त आहे. जगामध्ये ना बरोबर धन येणार आहे, ना जगामध्ये सत्ता येणार आहे, ना जगामध्ये पांडित्य केलेलं नाव येणार आहे. जगामध्ये येईल की जगातून ज्या दिवशी निघून जाईल ना, गल्लीतून ज्या दिवशी निघून जाईल ना, तर कोणता मनुष्य नरकामध्ये गेला आणि कोणता स्वर्गामध्ये गेला याला पाहण्यासाठी चित्रगुप्तपाशी जाण्याची गरज नाही, यमराजापाशी जाण्याची गरज नाही. जो व्यक्ती ज्या गल्लीतून निघून गेला आणि ती सगळी गल्ली तळमळायला लागली, अरे काय देवाचा भक्त होता, काय नामचिंतन करत होतं, त्याला पाहिलं की प्रसन्न वाटत होते, त्याला पाहिलं की देवाची आठवण येत होती, समजा तो मनुष्य वैकुंठामध्ये आणि स्वर्गामध्ये गेला. पण जो मनुष्य गल्लीतनं गेला, सगळी लोक बोट मोडायला लागली, अरे गेला तर गेला, बरं झालं.
तो माझ्याशी भांडत होता, माझ्याशी रागद्वेष करत होता. आई, तो कुठे गेला पाण्यासाठी जाण्याची गरज नाही, तो नक्की नरकामध्ये गेला. जो दुसऱ्याला यातना देऊन कर्म करतो तो सुधाम कधी बनवू शकत नाही. जो दुसऱ्याचं कल्याण करतो तो सुधाम बनतो. सुदामजी भिक्षा मागायला जायचे, भिक्षा मिळत नव्हती तरीही देवाला धन्यवाद देतो. एक वेळची भिक्षा मिळाली नाही तरी देव धन्यवाद देत होते. सुदामजी रिकामी झोळी घेऊन आपल्या पत्नीपाशी यायचे. पत्नी पण कशी होती? सुशिला, उत्तम गुणवान, शीलवान, जिच्याकडे असे गुण होते आपल्या पतीचे आणि आपल्या बालकाचे, समाजासाठी धडपडणारी होती सुशिला. शीलवान, गुणवान, उत्तम गुणाची खान असते सुशिला. सुदामजी झोळी रिकामी घेऊन आले. सुशिला, भिक्षा मिळाली नाही. सुशिला मोठ्याने हसायला लागली. सुदामजीचे चरण पकडले. अहो पती, आज भिक्षा मिळाली नाही, आजचा भाग्याचा दिवस आहे. सुदामजी आश्चर्यचकित झाले, डोळे मोठे केले आणि आपल्या पत्नीकडे पाहू लागले. अगं काय सुशिला बोलते तू? घरामध्ये 3 लेकरं उपवासी आहेत. सुशिला म्हणते, अहो जो मुंगीला सांभाळतो ना तो देव आहे. आपण तर माणसं आहोत, माणसं. आपल्या पोटाची चिंता त्याला आहे. आज त्यांनी भिक्षा दिली नाही ना, आज त्यांनी भिक्षा दिली नाही ना, त्याच्या मनात आहे आज आपली एकादशी करून घ्यायची. त्याच्या मनात आहे उपवास करून घ्यायचा. अहो सुदामजी, तुम्हाला माहित नाही का? तुम्ही शास्त्र वाचले नाहीत का? उपवास म्हणजे काय? उप म्हणजे वरती. वरती कोण आहे? देव आहे. जो वरती वास करतो ना, जो एकादशीचा उपवास करतो ना, जो उपवास करतो ना, त्याला वरती देवाजवळ वास करायला मिळतं, राहायला मिळतं. सांगा ना, आज देवाने आज किती कृपा केली. सुदामजीने दोन्ही हात जोडले. देवा, अशी पत्नी दिली, अशी बायको दिली, खूप खूप धन्यवाद आहे रे बाबा. काय पत्नी दिली आज. सुदामजी दुसऱ्या दिवशी गेले, भिक्षा मिळाली नाही आणि रिकामी झोळी पाहून सुशिला हसू लागली. पहा ना, देवानं पण आज पण एकादशी करून घ्यायची आपल्याकडून. सुदामजीला भूक लागलेली संपली. 3 लेकरं कालच्यापासून भुकेली होती. भूक लागली की पाणी प्यायची. पण ह्या आईचं वर्तन पाहिलं. आईने विचारलं, बाळानो भूक लागली का? आई, आज तर पोट भरले. ही सुशिला होती, हे गुण दिले होते. आई, आज भूक नाहीये. आई, आज पण ना आम्ही पण रोज खातो, आज आम्ही एकादशी करणार आहे. अरे बाबा, आज एकादशी नाहीये. आई, ज्या दिवशी उपवास असेल ना त्या दिवशी देवाजवळ राहायला मिळतं, मग आजची एकादशी आमची आहे. सुदामजीचं अंतःकरण भरून आलं. देवा, मला 18 विश्व दारिद्र्य दिलं ना तू, खूप खूप धन्यवाद आहे. आयाचं व्रत दिलं, खूप खूप धन्यवाद आहे. पण देवा, बाहेरच्या धनाने तू मला गरीब केलं. बाहेर वस्त्र दिली नाही, अलंकार दिले नाहीत, महल दिला नाही, एक झोपडी दिली. पण देवा, सुशिला सारखं मोठं धन दिलं. या माझ्या 3 लेकरासारखं मोठं धन दिलं. देवा, याच्यासारखं मोठं धन कोणतं नाहीये की जी संसारामध्ये जी पत्नी आपल्या पतीला सांभाळून घेते ना, त्याच्यासारखं मोठं धन कोणतं नाही. आणि त्या धनासारखं मोठं कोणतं सुख नाहीये. जी लेकरं 2 दिवस झालं उपवासी आहेत, पण ती लेकरं अंतःकरणावरती गुलाबाच्या फुलासारखं हसून सांगतायत आपल्या आईला आणि बाबाला, आज बाबा आम्हाला भूकच नाहीये. अरे, आज त्या लेकरांकडे पहा. जो पिता बनियन फाटला तरी फाटकाच बनियन घालतो.
शर्ट फाटला तरी टेलरकडे जातो, बाबा एवढी टीप मारून दे. टेलर म्हणतो हो नवीन घ्या, फार कुजला आहे. तो म्हणतो नाही 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 घेईन ना. पण त्याची लेकरं जर कलियुगातली आपल्या बाबाची कपडे न पाहता जर 2-2 हजाराची जीन पॅन्ट घालून जर मिरवत असेल, त्याला पुत्र होण्याला किंमत नाहीये. जो बाप 1-1 रुपयासाठी धन जोडतो आणि त्याचं लेकरू जर 80 हजाराचा ऍपल मोबाईल घेऊन जर मिरवत असेल, अरे पुत्र होण्याला किंमत नाहीये. आपल्या बापानी काय कष्ट केलं, आपल्या आईनी काय कष्ट केलं हे पाहावं. सुदामजी म्हणतात देवा धन दिलं, मोठं धन दिलं. 3ऱ्या दिवशी गेले, भिक्षा मिळाली नाही. सुदामजी परत आले. पण सुशीला सांगते सुदामजी पतिदेव पहा ना, देवानी शीलवान बनवलं, मला माझ्या मुलांना सहनशक्तिवान बनवलं. आज लेकरांना मोबाईलचा रिचार्ज कमी पडला तर आई बापाबरोबर भांडतात. आणि ते सुदामजीची लेकरं 2 दिवस उपाशी होती, पण आईला सांगतात आई माझं पोट भरले. किती अंतर आहे, किती डिस्टन्स आहे, कसा मिळेल तो. अरे भागवत याच्यासाठी आहे, माता आणि पित्याची ओळख करण्यासाठी. भागवत याच्यासाठी आहे, सद्गुरू काय अंतःकरण असतं हे ओळखण्यासाठी. भागवत याच्यासाठी आहे की देव सुद्धा मथुरेच्या 2ऱ्या महालावरती जाऊन खिडकीचा पडदा सारून जे रडत होते त्या देवाची ओळख करून देण्यासाठी भागवत आहे रे. 7 दिवस ना भजन गाण्यासाठी नाहीये, 7 दिवस ना मनोरंजनासाठी नाहीये, 7 दिवस ना प्रसादासाठी नाहीये, 7 दिवस आपली ओळख देवाबरोबर होण्यासाठी आहे. सुशला म्हणते सुदामजी तुम्ही त्या द्वारकेमध्ये जा, त्या भगवंताचं दर्शन करा. ज्याचं दर्शन केल्यावर आधी व्याधी उपाधी हरण होते. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्ती आदि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः. इथे भागवत संपायला आली. आई पहा, संपत कुठो जिथे शेवट कुठे होतो, जिथे सुरुवात असते तिथे संपतो, जिथे शेवट असतो. पहा भागवत आता शेवटच्या अंतिम घटिकामध्ये आली आणि श्लोक कुठला आला? पहिला. सुशीला काय सांगते आपल्या पतीला? पतिदेव आपल्याला भिक्षा मिळत नाही ना, आपल्या घरामध्ये हे अन्नधान्याचं दुःख आहे ना, हे दुःख निवारण करणारा तो एक परमात्मा आहे. तेरे बिना शरण किसी की लेनी नहीं है. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्ती आदि हेतवे. तो परमात्मा आहे, विश्वाला उत्पन्न करणारा सत्य चेतन आनंद रूप आहे. तापत्रय विनाशाय, आधी व्याधी आणि उपाधीचा नाश करणारा तो देव आहे. त्या देवाची शरण घ्या. सुदामजी निघाले. एक पाऊल ठेवता ठेवता सुदामजी द्वारकेच्या दिशेने निघाले. आणि जसे सुदामजी निघाले ना, पहा काय असेल. एक पाऊल टाकत होते, कृष्ण स्मरण करत होते. पुढे जाता जाता ते भगवान परब्रह्म परमात्म्याचं अंतःकरणापासून चिंतन करत होते. काय फास्ते. सुदामजी द्वारकेत पोहोचले. देवाजवळ गेलो ना याची अनुभूती कशी येते माहिती आहे?
ती हृदयामध्ये नीरव शांतता प्राप्त होते. त्या हृदयातून न जप करताही अंतःकरणातून तो मंत्र स्फुरित होतो. त्या हृदयामध्ये भाव भरभरून येतं. अष्टसात्विक भाव जागृत होतात. डोळ्यातून अश्रुधारा येते. आई समजावं भले देहाने मी एच ग्रुपमध्ये असेल, बी ग्रुपमध्ये असेल, ए ग्रुपमध्ये असेल, पण जिथं अंतःकरणामध्ये नीरव शांतता आली ना, ज्या अंतःकरणामध्ये कृष्णाची स्फुरणा झाली ना, ही सुदामजीची स्थिती होती. जसे द्वारकेमध्ये पोहोचले ना, ती नीरव शांततेचा अनुभव आला. पहा ना, ज्यावेळेस तुम्ही सद्गुरूच्या समोर जाता ना संसार आठवतो, ना धन आठवतं, ना देह आठवतो, ना नाती आठवतात, काही आठवत नाही. कथेमध्ये बसले 3 तासामध्ये काही आठवलं का? काही आठवलं नाही. ही नीरव शांतता आहे ना, ते हे ईश्वराचं सानिध्य आहे. सुदामजी पोचले. सुदामजींना खात्री तर पटली मी द्वारकेमध्ये आलो, पण सुदामजींना खात्री तर पटली, पण ते सुदामजी त्या द्वाराजवळ जाऊन पोहोचले. आणि जसे द्वाराजवळ जाऊन पोहोचले, हातामध्ये दंड घेऊन उभा असलेला द्वारपाल, आणि त्या द्वारपालाला सुदामजी जाऊन विचारतात, अरे द्वारपालो, ये कौन सी नगरी है? अरे द्वारपालो, ये कौन सी नगरी है? अरे द्वारपालो, ये नगरी का राजा कौन है? पता था कि जिस नगरी में आकर मैं धन्य हो गया ना, जिस नगरी में आकर मुझे हृदय में वो नीरव शांतता प्राप्त हो गई ना, वो दूसरा तो नगर कोई नहीं हो सकता. लेकिन सुदाम जी उस द्वारपालों को पूछ रहे हैं, देखो देखो ये गरीबी, ये गरीबी का कृष्ण के दया पे विश्वास लेके आया. वो मेरे बचपन का यार है, मेरा शाह. यही सोच कर मैं आस लेके आया. अरे द्वारपालो, कन्हैया से दे दो. देखो देखो ये गरीबी कहा, कृष्ण के दया विश्वास लेके आया. वो मेरे बचपन का यार है, मेरा शाह. यही सोच कर मैं आस लेके आया.
श्याम से मिलने ओ द्वार चले हैं सुदामा प्यारे घनश्याम से मिलने को। दो पग आगे चले राधे कृष्ण जपने को। चले श्याम सुंदर से मिलने सुदामा जी। चले श्याम सुंदर से मिलने सुदामा जी। हाथों में माला लेकर चलते हरे राम कृष्ण गाते। हाथों में माला लेकर चलते हरे राम कृष्ण गाते। हरे राम कृष्ण गाते। हरे राम कृष्ण गाते राम। हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम। हरे द्वार पालो कन्हैया के दो। हरे द्वार पालो कन्हैया के दो। इधर कहीं सुदामा गरीब आ गया। इधर कहीं सुदामा गरीब आ गया। हो भटकते भटकते न जाने कहाँ से। भटकते भटकते न जाने कहाँ से। तुम्हारे महल के करीब आ गया है। तुम्हारे महल के करीब आ गया है। सुदाम जी द्वार पर आ गए हैं। और जब सुदाम जी आ गए ना, सुदाम जी पूछ रहे, अरे द्वारपालो ये कौन सी नगरी है? द्वारपाल कहते पता नहीं। अरे ब्राह्मण, तुझे पहनने के लिए अच्छे वस्त्र नहीं है, तुझे पहनने के लिए अच्छे वस्त्र नहीं है और तू आ गया। सुदाम जी सांगू लागले, अरे द्वारपाल, तुझ्या या नगरीचा जो राजा आहे ना, तो राजा माझा मित्र आहे। द्वारपाल मोठ्या मोठ्याने हसायला लागला, अरे काय ब्राह्मण, तुझी फाटलेली धोती पाहून
तुझे हे व्याधीग्रस्त देह पाहून हसायला येताना काय सांगतो रे तू? आजकाल प्रथा पडली, एखादा श्रीमंत माणूस असेल, एखादा नेता असेल तर तो माझा मित्र आहे म्हणण्याची. अरे सुदाम, ते मित्र कसे असू शकतील? सुदाम म्हणतो हो हो. अरे काही भिक्षा पाहिजे असेल तर सांग. तो म्हणतो काही भिक्षा नको. द्वारपालाला आश्चर्य वाटतं, ब्राह्मण द्वारामध्ये भिक्षा झोळी घेऊन आला पण भिक्षा मागत नाही. द्वारपाल सांगतो सुदामजी थांबा, मी देवाला विचारून येतो. आणि द्वारपाल धावत धावत भगवंताकडे येतो आणि भगवंताला द्वारपाल विचारतो, देवा द्वारावरती एक गरीब ब्राह्मण आला आहे. अरे काय पाहिजे त्याला विचारून तरी ये. जा, काय पाहिजे ते विचारून ये. द्वारपाल धावत धावत निघाला. द्वारावरती आपलं शस्त्र सांभाळता सांभाळता ब्राह्मण देवतांना विचारू लागला, अरे माझ्या राजाने विचारले काय पाहिजे तुला? हिरे पाहिजे, माणिक पाहिजे, मोती पाहिजे? सुदाम ब्राह्मण म्हणतात, अरे द्वारपाल मला काही नाही पाहिजे. काय? मला काही नाही पाहिजे, मला पाहिजे फक्त तुझे राजा. आता द्वारपाल आश्चर्यचकित झाला. आता द्वारपालाचं डोकं चालायचं बंद झालं, बुद्धी चालायची बंद झाली. अरे हिरे माणक मागत नाही, मोती मागत नाही, मागतो तो मागतो माझा राजा मागतो. आता द्वारपालाला काय कळना, आणि जिथं काय कळत नाही ना तिथं भगवंताची शरण घ्यावी. द्वारपाल धावत धावत देवाकडे आला. द्वारपाल विचारत करत होता देवाला काय सांगावं. देवा, अहो तो जो ब्राह्मण आहे ना तो काहीच मागत नाही. अहो त्याने सोनं मागितलं नाही, हिरे मागितले नाही, माणिक मोती मागितलं नाही. देवाच्या अंतःकरणात आलं. त्या घरकुल मधल्या याच ग्रुप मधल्या आई मागतात, बी ग्रुप मधल्या मागतात, ए ग्रुप मधल्या मागतात. पण सगळी मागणारी आहेत, पण न मागणारा पोरबंदरच्या माझ्या सुदामाशिवाय दुसरं कोण नसेल. 10 पैशाच्या अगरबत्ती ओळतो, देवा माझ्या पोराला नोकरी लागू दे, माझ्या पोराला चांगली मला सून येऊ दे घरात. 10 पैशाच्या अगरबत्ती. कळलं का? ती आमची याच ग्रुप मधली, बी ग्रुप मधली आई. पण मागत नाही ना. देव विचारू लागले, अरे द्वारपाल नाव विचारलं का त्याचं काय? हो विचारलं नाही. थांबा मी जातो आणि विचारून येतो. द्वारपाल धावत धावत निघाला नाव विचारण्यासाठी. हो नजर पे पगड़ी, नजर पे जामा, नजर पे है पगड़ी, नतन पे है जामा. नजर पे पगड़ी पगड़ी, नजर पे है जामा, नजर पे पगड़ी, नतन पे है जामा. तो द्वारपाल गेला. ओ ब्राह्मण देवता, आपका नाम क्या है? ब्राह्मण सुदाम जी गदगदित होने लगे. सुदाम जी ना पक्क खात्री पटली, माझी ओळख देवाला लागली बर का. द्वारपाल म्हणतो, देवा काय नाव आहे? ब्राह्मण देवा काय नाव आहे? सुदामजी म्हणतात, अरे द्वारपाल मी आपला गरीब भिक्षा मागून खाणारा, पण देवाचा तर मित्र आहे. पण या गरीब दासाचं नाव आहे. अरे काय नाव सांग ना बाबा, ती वाट पाहताय तुझी. अरे द्वारपाला गरीबाला नाव नसतं हो.
गरीबाला जाती नसते, गरीबाला समाज नसतो, गरीबाला पाहुणे नसतात, गरीबाला नातेवाईक नसतो, गरीबाला शेजारी नसतो. असतो का? जो गरीब असतो ना, पाहुणे सुद्धा त्याच्या घरी येत नाहीत. ज्याच्यावर वाईट वेळ येते ना, सगळे सोडून जातात. पण आई सांगू, गरीबाला कोण नसतं, पण गरीबाला देव असतो. अरे काय सांगू माझं नाव? अरे सांग रे बाबा, तू देव वाट पाहत आहे, तुझं नाव सांग ना. या गरीब दासानुदासाचं, या माझ्या देहाचं नाव आहे सुधाम. द्वारपाल निघाले आणि धावत धावत, हो न सरते है पगड़ी न तरते है सामान, न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। हो एक बार मोहन से जाकर कह दो, एक बार मोहन से जाकर कह दो, मिलने सखावत नसीब आ गया, मिलने सखावत नसीब आ गया, दर पे सुदामा गरीब आ गया, किधर पे सुदामा गरीब आ गया है। द्वारपाल आला, काय सांगू लागला, अहो देवा, ते जो द्वारावरती ब्राह्मण आहे, सोनं मागत नाही, 10 पैशाच्या अगरबत्तीत आपली सून मागत नाही. देवा, तो जो गरीब ब्राह्मण आहे ना, त्याचं नाव सुदाम आहे. देव उठले आणि आपल्या सुदामाला घेऊन आणण्यासाठी हो सुनते डोळे चले आए मोहने, सुनते डोळे चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन हाथ, लगाया गले से सुदामा को मोहन। ओ सुनते ही दौड़े चले आए मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन हाथ, लगाया गले से सुदामा को मोहन। ओ हुआ रुक्मणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मणी को बहुत ही अचंबा, तुम्हें माने कैसा अजीब आ गया है, ये मेहमान कैसा अजीब आ गया है, मेहमान कैसा अजीब आ गया है, मेहमान कैसा अजीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है। पाहो देवाची काय स्थिती झाली. देव कसा असतो पहा. देवासारखं भोळं कोण नाही हो, आणि देवासारखं आपलं कुणीच नाहीये. आई कळलं का? देव आपल्या भक्ताच्या पायापाशी बसले. काय आपलं सिंहासन आहे ना, देवाच्या सिंहासनावरती बसायची कुणाची ताकद आहे का? कुणी बसू शकत नाही. पण देवानी काय आपलं सिंहासन सुदामजीला दिलं. हो बराबर में अपने सुदामा बिठाए, बराबर में अपने सुदामा बिठाए, बराबर में अपने अपने सुदामा बिठाए, बराबर में अपने सुदामा बिठाए, बराबर में अपने सुदामा बिठाए,
देवाने सुदामजीचे चरण घेतले, ताटामध्ये ठेवले आणि देव सुदामजीचे पाय धुवू लागले. पाय काय माझा देव आहे पहा पहा. सुदामजीचे चरण तर धुवू लागले, वा वा. पण बाहेरच्या गंगा जलाचा एवढा उपयोग नाही झाला. सुदामजीचे पाय पाहिले. ज्यांना कधी आपल्या पायामध्ये चप्पल घालायला मिळाली नाही त्यांचे पाय कसे असतील हो. देवाला रडू आलं, माझा मित्र असून एवढी गरिबी. पाय धुता धुता सुदामजीच्या पायामध्ये काटा लागला. रुक्मिणीला सांगितलं, रुक्माई जाग सुई घेऊन ये. रुक्माई सुई आणायला आपल्या महालामध्ये निघाली. रुक्माई सुई शोधू लागली, पण देवाला वाटलं, इकडे बघा ना, देवाला वाटलं की त्या सुदामजीच्या पायामध्ये काटा आहे. रुक्माई सुई कधी घेऊन येणार? माझ्या सुदामला किती यातना होत असतील. देवानी पाय आपल्या हातामध्ये घेतला, मांडीवर पाय घेतला. रुक्माई कधी येणार? आपल्या दातानी देव सुदामजीच्या पायातला काटा काढू लागले. हो, सुदामजीच्या पायातला काटा काढू लागले. हो बराबर में अपने सुदामा बिठाए, बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए. हाँ चरण आंसुओं सुदामा. खुशी का समा तेरे करीब आ गया, खुशी का समा तेरे करीब आ गया है. दर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है. आई एक पहा, देव दोघाचे काटा काढतो. किती जणाचे? दोघाचे. एका भक्ताचे. आणि दुसरा काटा काढतो ना तो दृष्टाचे. रावणाचा काटा देवानी काढला, कंसाचा काटा देवानी काढला. मग तुम्ही ठरवायचंय की सुदाम होऊन काटा काढून घ्यायचा का दृष्ट होऊन देवाची निंदा करून काटा काढून घ्यायचा, धर्माचे विरोधी होऊन काटा काढून घ्यायचा. पण सुदाम सारखा जर एकदा काटा काढून घेतला ना, त्याच्या जीवनात परत दुःख नाहीये. पण दृष्ट होऊन जर देवानी काटा काढला तर त्याला अनेक हजारो लाख वर्ष त्याला नरक यातना भोगाव्या लागतात. काय देव सुदामजी जवळ बसले. सुदामजीच्या देवांच्या गप्पा चालल्या. म्हणजे सुदाम, अरे किती दिवसातनं आपण भेटलो. ते बालपणीचं मित्र पण काय होतं. सांदीपन ऋषीच्या आश्रमामध्ये तू एकट्याने चणे खाल्ले, त्या चण्यामुळे तुला 18 विश्व दारिद्र्याचा श्राप लागला. गप्पा मारू लागले. सुदाम, लग्न बिग्न केलं का नाही? सुदाम म्हणले, हो केलं की. माझ्या वहिनीचं नाव काय आहे सुदाम? देवा, लई भारी बायको मिळाली, लई भारी बायको मिळाली. कधीच मला त्रास देत नाही, कधी भांडत नाही, सगळं बिड्या करून आलेलं पैसे सगळं माझ्याकडे देते. लई भारी बायको मिळाली. कोणतीच अशी माई पैसे झाकून ठेवत नाही. आई, सुशलासारखं व्हायचं असेल तर उद्यापासून सगळं पैसे आमच्या बाबांच्या हातात द्या. देवा, मग लेकरं बाळ झाली का नाही? अरे सुदाम, झाली की. 3 आहेत, 3 लेकरं आहेत. लेकरं बी लई भारी आहेत हो. भूक लागली तर सांगतात की बाबा आमचं पोट भरले. कधी जीन पॅन्ट मागत नाहीत, कधी ॲपलचा मोबाईल मागत नाही.
कधी फिरायला 4 व्हीलर मागत नाही, 2 व्हीलर मागत नाही, लई भारी लेकरं आहेत. सुदामजी म्हणतो, देवा तुमचं लग्न झालं का? पण देव म्हणले, अरे सुदाम तुझं लग्न झालं, तू मला लग्नाला बोलवलं नाही. देवा तुम्हाला बोलवलं म्हणजे मी तर गरीब ब्राह्मण, माझीच खायची पंचत, आणि तुमचं एवढं वराड आल्यावर कुठं ठेवून काय खाऊ घालू त्यांना. पण देवा तुमचं लग्न झालं का? देव लाजायला लागले. अरे सुदाम झालं की. अच्छा बर, मग तुम्ही लग्नाला बोलवणार? अरे काय करू, पहिलं लग्न झालं धावपळीत झालं. पहिली माय आणली ती रथामध्ये घेऊन आलो, दुसरे बी असंच झालं, आणि दुसरी 16,000 लग्न झाली, ती तर लईच गडबडीत झाली. देवा एवढी लग्न झाली? राम 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 राम. सुदाम देव लाजत लाजत म्हणा लागले, 16,108 तर झालेत. देवा इकडे एक मिळना, एकासाठी सारखं ते ब्राह्मणाकडे जाते, पंतुलकडे जाते, पत्रिका दाखवते. आणि खरंच हो देवा तुम्ही देव ते देवच बर का. 16,108 देव म्हणतात, अरे 16,108 आहेत, पण ते 16,108 पत्निया नाहीयेत. मग कोण आहे? वेदांच्या रुचिया, वेदांमधले मंत्र, ते मंत्र पत्नीच्या रूपामध्ये प्रकट झाले. देवा मुलं सुदाम झाली थोडीशी. किती झाली? 1,77,188. राम राम. देवा म्हणले, सुदाम अरे बाबा आलायस तर आशीर्वाद देऊन जा. सगळ्या पत्नींना बोलव. सगळ्या पत्नी आल्या. पहिली पत्नी आली रुक्माई माता. सुदामजीचे चरण पकडले, पाया पडली. सुदामजी म्हणले, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. सत्यभामा आली, लक्ष्मण आली, भद्रा आली, सगळ्या आल्या. आता सगळ्या आल्या. भगवंत म्हणले, अरे असा ब्राह्मण परत मिळणार नाही, सगळी या लाईननी. आता सगळी लाईन चालू झाली. तर सुदामजींनी 3 दिवस काही खाल्लं नव्हतं. आशीर्वाद देऊ लागले. देवा देवा हाताला थोडा आधार द्या. देवा हाताला आधार द्या, थोडा आशीर्वाद द्यायला. म्हणे का? देवा 3 दिवस काही खाल्लं नाही, तुमच्या दरवाजात आलो, तुम्ही पण काही खायला दिलं नाही. म्हणे आधी आशीर्वाद दे, आधी आशीर्वाद दे. आणि कुणाच्याही घरी गेलं ना, माय भगिनीला गोड बोललं तर जेवायला मिळतं. मग तू आधी माझ्या पत्नीला आशीर्वाद दे ना, मग पंचपक्वान मिळतील. म्हणजे ठीक आहे देवा. आता दर्शा आशीर्वाद देता देता 1,500 झाल्या. देवा हात मला वाटतं काही राहील म्हणून गॅरंटी नाहीये. आता 1,500 राहिले, अजून माग 15,000 आहे. देवा एक काम करा ना, सगळ्याच होलसेलमध्ये समोर बसवा. बसले की समोर, आणि समोर बसले. आणि सुदामजीने 2 हाताने सगळ्या देवाच्या पत्नींना सुद्धा, लक्ष्मीला सुद्धा आशीर्वाद द्यायची ताकद आहे संतांमध्ये. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. सुदामजी गदगदित झाले. आणि देव सुदामजींना सोडायला निघाले. कारण इकडे सुशीला आणि निर्जला व्रत केलं होतं. मग देव सुदामजीला घेऊन निघाले. सुदाम काठी टेकता टेकता आपल्या नगरीकडे निघाले. माता रुक्माई ही द्वारापर्यंत सोडायला गेल्या. काय भक्ती आहे. सुदामजी काठीचा सहारा घेता घेता जसे जसे निघाले, पहा सुदामजी आपल्या नगरीत पोचले. पाहिलं हिरे माणिक मोत्याचा खांब आणि महल. सुदामजी माघारी फिरले. अरे हे यदा कदाचित माझं गाव नाहीये, पण पहा ज्या सुदामजीच्या पत्नीला साडी मिळत नव्हती ती आज आई, ज्या सुदामजीच्या पत्नीला साडी मिळत नाही ती तिच्या पदराला आज हिऱ्याची जडण लावलेली होती.
ज्या लेकरांना 3 दिवस खायला मिळत नव्हतं ना, ते लेकरं उपाशी राहून सुद्धा देवाचं नाव घेत होती. ज्या दिवशी खायला मिळत नाही त्या दिवशी एकादशीचा उपवास समजत होती. ती लेकरं आज नवी कापड घालून सुदामजी आले, रे अरे चुकून मी दुसऱ्या गल्लीमध्ये आलो, हे काय आपलं घरकुल दिसत नाहीये, हे आपलं घरकुल दिसत नाहीये. जुनं घरकुल काय होतं, अरे हे काय पता नाही, हे सगळे बिल्डिंग कसं काय झाले, आणि हे काय बिड्यावाल्याचं घरकुल थोडं असू शकतं, झोपडी असायला पाहिजे. इथं तर बिड्यावाल्याच्या 2-2 आणि 3-3 मजली बिल्डिंग. सुदाम म्हणतात हे आपलं असू शकत नाही, निघाले रिटर्न. पण दुसऱ्या मजल्यावरती धावत गेले, खिडकी ओपन केली, पडदा ओपन केला. अहो पतिदेव, यानं हे आपलंच घर आहे. मी म्हटलं होतं ना, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती आदि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. जो देवाची शरण जातो ना, पैसा मिळतो, धन मिळतं, सत्ता मिळते, नाव होतं. पण आई एक सांगू, एवढं कळतं पण तरी पण देवाचा जप करू वाटत नाही. हे सगळ्यात मोठी चूक आपली आहे. देव संपत्ती देणार आहे, देव ऐश्वर्य देणार आहे, देव गुण देणार आहे, देव सर्वस्व देणार आहे. म्हणून आजच्या भागवतमध्ये आई मी एवढंच सांगतो, हे लेकरू तुमच्या समोर एवढी झोळी पसरून एवढंच मागते, आई काही करू नका, उद्यापासून माझ्या देवाचं नाव घ्या. तुमच्या संसारामध्ये काही कमी पडलं ना, तुमचा उजवा हात आणि ए लेकराचा डावा हात गाल परत सांगा. मी कधी पुढल्या वर्षी आलो ना, त्यावेळेस सांगा, महाराज आम्ही देवाचं नाव घेतलं आणि आमचं वाटोळ झालं. मी एवढ्या लाखो लोक मला भेटली, पण अजूनपर्यंत एक पट्ट्या मला भेटला नाही की मी देवाचं नाव घेतलं महाराज माझं वाटोळ झालं, असं भेटलं नाही. पण हजारो लोक भेटली, महाराज पहिली फार गरिबी होती, पण देवाचं नाव घ्यायला लागल्यापासून श्रीमंत पण झाले, घरात शांती पण आली, घरात समाधान पण आलं. एक भाकरी मिळती पण अर्धी आम्ही दोघं सुखाने खातो. माझी पत्नी अर्धी खाते, मी अर्धी खाते, पण सुखानं खातो, समाधानानं खातो. ती सुदामजीची नगरी होती. इधर डोले सुदामा, इधर डोले सुदामा, मन में सोच करे सुदामा, मन में सोच करे सुदाना. इतने में आके ब्रह्मा ने, इतने में आके ब्रह्मा ने, चलो स्वामी अपने घर सुदामा, देखे मंदिर रे सुदामा, देख डरे. यहाँ तो थी मेरी राम जो पड़िया, यहाँ तो थी मेरी राम जो पड़िया, कंचन में न खड़े सुदामा, मंदिर देख डरे सुदामा, मंदिर देख डरे. गया मैं तो मोहन रंग में, रंग गया मैं तो मोहन रंग में. ये दिल डूबा शाम के रंग में, रंग गया मैं तो मोहन रंग में, रंग गया मैं तो मोहन रंग में. मेरा श्याम बड़ा है मस्त मस्त घनश्याम बड़ा है मस्त, मेरा श्याम बड़ा है मस्त मस्त, घनश्याम बड़ा है मस्त. सारी दुनिया
दुनिया में मस्त मस्त मेरा श्याम बड़ा है मस्त घनश्याम बड़ा है मस्त मस्त पर श्याम बड़ा है मस्त घनश्याम बड़ा है मस्त मस्त घनश्याम बड़ा है मस्त घनश्याम बड़ा है मस्त मस्त घनश्याम बड़ा है मस्त घनश्याम बड़ा है मस्त मस्त घनश्याम बड़ा है मस्त श्याम कृपा करते रहते श्याम कृपा करते रहते लाख भरोसा तुम जैसा हर कोई तो क्षण में देगा हर कोई तो क्षण में देगा मेरा श्याम बड़ा है मस्त मस्त घनश्याम बड़ा है मस्त मेरा श्याम बड़ा है मस्त मस्त घनश्याम बड़ा है मस्त सारे सोलापुर नाम है मस्त श्याम बड़ा है मस्त घनश्याम बड़ा है मस्त श्याम बड़ा है मस्त घनश्याम बड़ा है मस्त मस्त श्याम बड़ा है मस्त श्याम बड़ा है मस्त मस्त घनश्याम बड़ा है मस्त श्याम बड़ा है मस्त मस्त घनश्याम बड़ा है मस्त सुंदर श्रीमद भागवताचे भावरूपी भागवत आई 7 दिवसाची ही जी भागवत आहे ना, खरंच अलौकिक मच्छा परिवारांच्या सहकार्याने झाली. ही 7 दिवसाची श्रीमद भागवत भक्ती नारायण महेश महाराज यूट्यूब चॅनलवरती आहे. तुम्ही जरूर परत एकदा रिपीट पहा. ती भाव भक्तीमध्ये डुबणारी भागवत आहे, फार उच्च भागवत आहे. आणि खरंच रूपाताई मच्छा, दिव्याताई मच्छा, श्रीपादजी मच्छा, आपल्या दिव्याताई आणि श्रीपादजींनी आपल्या पित्यासाठी सुंदर ही भागवत आयोजन केले. मग त्यांना खूप खूप धन्यवाद, खूप भागवताचा आशीर्वाद. आणि रूपाताईसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा की एच ग्रुपमध्ये त्यांनी आतोनात प्रयत्न करून की श्रीमद भागवताचं आयोजन केलं, कष्ट घेतलं, तन मन धन घेतलं. म्हणून भागवत भगवंताकडून त्यांना खूप आशीर्वाद. त्यांच्या दोन्हीही लेकरांना सुधामजीसारखे खूप खूप आशीर्वाद. आणि सुधामजीसारखं त्यांना ऐश्वर्य लाभो, भक्ती लाभो, सद्गुरू चरणी प्रीती वाढो, भगवंताच्या चरणी प्रीती वाढो, भक्ती मिळो, हीच माझी. भागवतामध्ये माझ्याकडून 7 दिवस काही कुणाचं अंतकरण दुखावलं असेल तर उदार अंतकरणाने या घरकुलचंच लेकरू आहे, घरकुलच्या लेकराला क्षमा करा. आणि काही चांगलं असेल तर माझ्या भगवंताचं उत्तम होतं, ज्ञान होतं. तसं तर आजची भागवत 9लाच संपवायची होती, आनंद नाराबाईंनी सांगितलं होतं. पण ते घड्याळाकडे टाईमच बघायला टाईम भेटला नाही. ती कशी भागवत पुढे गेली म्हणून क्षमा मागतो मी सगळ्या संयोजकाची. कारण त्यांना पण दडपण असतं, पुढे प्रोग्राम असतं. आणि त्यांचं सगळ्यात मोठं आनंद नारा म्हणू लागले, नाही आज महाराज प्रसाद आहे, थोडं 9ला भागवत घ्या. पण मी आत्ता घड्याळाकडे बघितलं तर 9:46 झाले. म्हणून सगळ्यांची क्षमा मागतो. तुम्हाला आज जेवायला थोडा उशीर झाला म्हणून क्षमा मागतो. पण एवढं नक्की आहे की ही आई परत उद्या भेटणार नाही, लेकरू पण परत भेटणार नाही. भेटली तर भेटली, मग आज कशाला सोडू लवकर. थोडी उपाशी राहिली तर काही फरक पडते का? काही फरक पडत नाही. भूक सगळी मिटली आहे देवाची भक्ती करता करता. सुंदर श्रीमद भागवत. अधिक मासाचं फार महत्त्व आहे आणि अधिक मासामध्ये श्रीमद भागवत श्रवण करणं फार मोठं पुण्याईचं काम आहे. म्हणून विडी घरकुलमध्ये बी ग्रुपमध्ये कैलासवासी शंकररावजी राजारामजी अन्नम यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. आणि या कथेचे मुख्य यजमान आपल्या ए टू झेड
A to Z ग्रुपचे सगळे प्रिय लाडले महाराज या कथेचे मुख्य यजमान राकेश महाराज जे आहेत. आणि राकेश महाराजांनी ही सुंदर A to Z A से Z ABB ते CDE. मला एक जण म्हणले महाराज जी पर्यंतच काहीतरी ग्रुप आहेत पुढे नाहीत. मी म्हणलं मी झेड म्हटलं म्हणजे अजून होतील. मला काल कोणतरी म्हणले महाराज तुम्ही आल्यापासून घरकुल लय डेव्हलप झालं. मला मग डेव्हलप झालं पण कोण दक्षिणा घेऊन कोण अजून आलं नाही. पण आई तुमचा दक्षिणा नको, हाच भाव पाहिजे, तुमचा प्रणाम नको. बस मला तुम्हाला सुधामजीसारखं श्रीमंत झालेलं पाहायचं आहे. बाहेरनं नाही, आतून सुद्धा, बाहेरनं सुद्धा. पण देवाला सांगतो माझ्या देवा ज्या आईच्या घरी 2 व्हीलर असेल तिथं 4 व्हीलर दे, ज्या आईच्या घरी 4 व्हीलर असेल तिथं फॉर्च्युनर दे, जिथं फॉर्च्युनर असेल तिथं ओडी दे आणि मला पण एकदा त्या गाडीमध्ये बसव. बरं काही नुसती मान हलवतात हो, काही खायला देत नाही, कधी चारू बोवा खायला बोलवलं नाही. नुसतं ना तर बोलवायचं ना, थोडा माझ्या रूमकडे थोडा वास तरी द्यायचा खालनं. म्हणे महाराज तुम्ही नुसतं वास तरी घ्या. लई कंजूस आहेत तो घरकुलमधल्या, कंजूस आहेत पण चांगले आहेत. बरं काही 5व्या पुण्यस्मरणार्थ श्रीमद भागवत आणि भागवताचे मुख्य यजमानजी हरिभक्तपरायण राकेशजी शंकरजी अन्नम महाराज आणि श्री विनायकजी शंकरजी अन्नम हे राकेश महाराजांचे बंधू आहेत. दोघांनी बंधूंनी मिळून हरिभक्तपरायण गुरुवर्य भागवताचार्य श्री श्री गणेशजी महाराज फुलकुंटवार भिवंडी मुंबईचे महाराज आलेत. सुंदर भागवत आहे. आणि ही भागवत मिती अधिक शुद्ध 8 शके 1948 रविवार दिनांक 24/5/2026 ते शनिवार दिनांक 30/5/2026 पर्यंत रोजी सायंकाळी 6 ते 9 आपल्या पित्याच्या स्मरणार्थ भागवत ठेवली. हे फार उत्तम कार्य आहे. आणि आपल्या आईवडिलांना आपण किती जरी संपत्ती दिली, काही दिलं, अथवा आईवडिलांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर त्यांच्या निमित्त भागवत ठेवणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणून राकेश महाराजांसाठी जोरदार एकदा टाळी वाजवा आणि मच्छा परिवारासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. आणि ही जी भागवत आहे ना, श्री मार्कंडेय उत्सव मूर्ती विठ्ठल रुक्मिणी मूर्ती कोणत्या ग्रुपमध्ये आहे? C ग्रुपमध्ये. हां चांगली हुशार आहेत. B ग्रुपमध्ये आहे बरं का. पाठीमागच्याई नुसत्या बिड्या करू नका हो, बिड्या करू नका. लई कमवले 7 दिवसामध्ये. घरी बसून जिथं 500 व्हायचे तिथं कथे 2-2 हजार बिड्या केल्या. जरा इकडं बघा बरं का. B ग्रुपमध्ये आहे भागवत. आणि 11 जून रोजी शिवमहापुराण कथा नीलमनगरला आहे. पण तुम्हाला नीलमनगर लांब पडते, पैशाचा खर्च होतो. तुम्ही येऊ नका, घरी बसल्याच यूट्यूबवरती ऐका बरं का. लय खडूस आहे तो. कशी मान आलं होतं. हो मानात आम्ही कशाला खर्च करू, आम्ही तर कंजूसच आहे ना. असू द्या, नीलमनगरला नाही आलं तरी चालेल. पण डिसेंबर महिन्यामध्ये रामकथा किंवा देवी भागवत पंतुल महाराज सांगत होते. महाराज म्हणले रामकथा अजून घरकुलमध्ये झाली नाही, एकदा रामकथा भावपूर्ण रामकथा करा असे ते म्हणत होते. परंतु कोणती कथा अजून ठरली नाही. परंतु देवी भागवत किंवा रामकथा दोन्हीपैकी एक कथा डिसेंबर महिन्यामध्ये B ग्रुपमध्ये, A ग्रुपमध्ये. अच्छा, A आणि B जवळ असून कसं काय बॉर्डर पाडली तुम्ही? ते जवळ B मध्येच घ्यायचं ना. असू द्या, बीच्या शेजारी A ग्रुप आहे बरं का. Aच्या शेजारी Bच असतं ना. A झाले की B, मग Bच्या शेजारी A ग्रुप आहे. आणि तिथं माता तुळजाभवानीची सुंदर मूर्ती आहे, तुळजाभवानीचं मंदिर आहे. आणि आताच शिवचैतन्य माताजींच्या हस्ते स्थापना झाली. त्याच मंदिराच्या प्रांगणामध्ये सुंदर मस्त थंडीमध्ये कुडकुडूत, डिसेंबर महिन्यामध्ये ना, उकडत नाही, थंडीमध्ये मस्त भगवंताच्या AC मध्ये बसून रामकथा अथवा श्रीदेवी भागवत असेल. पुढचे सगळे सूत्रसंचालन राकेश महाराजजी करतील. आणि पुढे काय काय असेल ते. आणि आज थोडा भात जरा ढकलून खावा, काही अडचण नाही. कारण आता घरी गेल्यावर कधी स्वयंपाक बनवणं, इथंच काय खायचं ते खा आणि बाबांना उपाशी मारा बरं. काय नाही करावं, थोडं गेले काहीतरी. मस्तक या चरणावरी वारकरी संतांच्या
म्हणण्याप्रमाणे गेल्या 7 दिवसापासून मत्सा परिवाराकडून त्यांच्या निमित्तानं का होईना श्रीमद भागवत कथा या ठिकाणी महाराजांच्या मुखातून आपण ऐकलेलं आहोत. तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं असेल तर या ठिकाणी असं बोलता येईल की काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी वावे उतराही, ठेविता हा पायी जीव तोडा, सहज बोलणे इत उपदेश करुणी सायास शिकविती. या म्हणण्याप्रमाणे संतांच्या मुखातून निघालेले शब्द सहज जरी असले तरी ते वेद असतात, ते मंत्र असतात आणि ते बोध असतो. तेच बोध गेल्या 7 दिवसापासून महाराजांच्या मुखातून तुम्ही आम्ही ऐकलेला आहोत. शरीरानं तृप्त नाही झालं तरी कथा ही मनाला असती तर मन तृप्त झाल्याशिवाय राहिलं नाही. सगळ्यांचे मन तृप्त झालेत का? झाले. पण हळूच म्हणले हो आई. हळू. आता जरा कसं आहे, भागवत कथा एक कानाला किंवा शरीराला नसून मनाला आहे. तर तुमच्या आमच्या मनाला आज बाग गेला शीण गेला अवघा झाला आनंदू म्हणण्याप्रमाणे जे राहिले कितींदा भागवत ऐकावं, कितींदा नाही. आपलं मनाला तृप्तता जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत अनुभव येत नाही, जोपर्यंत भक्तीची धारा डोळ्यातून निघत नाही तोपर्यंत भागवत कथा ऐकलं पाहिजे आणि ऐकतच राहायचं आहे. का तर हा देह पुन्हा मिळेल का न मिळेल याची गॅरंटी नाही आहे. म्हणून तुम्हा आम्हाला या ठिकाणी संधी आहे. हा मनुष्य देह म्हणजे एक मोठी संधी आहे. तर तुम्ही आम्ही हे 7 दिवस भागवत कथा ऐकलात. पुढचं नियोजन महाराज सांगितलेलं इथं. जसं महाराजांनी घरकुलमध्ये पाऊल ठेवले तेव्हापासून महाराजांचं एक अमृतधारा या घरकुलमध्ये वाहत आहे आणि असंच वाहत राहावं. गेल्या या घरकुल भागामध्ये अल्ली महाराजांची याच मैदानावर 12 वर्ष सेवा झाली. 12 वर्ष. तर त्याच संयोजनानं परमपूज्य गीता भारतीजींचाही अनेक वेळा या मैदानात सत्संग झाला. असं विचार करूनच माताजी या मारुतीचं नाव ज्ञान मारुती, इथं फक्त ज्ञानच दिलं या मैदानामध्ये. अनेक महात्मे या मैदानामध्ये आलेले इथं, म्हणूनच या मैदानाचं नाव हरिओम सत्संग सेवा समिती म्हणून याचं नाव आहे. तर अशा प्रकारे या मैदानामध्ये ही जी ज्ञानमारुती आहे या ज्ञानमारुतीचं आपल्याला जीर्णोद्धार आणि शिखर बांधकामाचं काम हाती घेतलेलं आहे. तर सगळ्यांनी एक पाकळी जरी अर्पण केलं तरी देवापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही. जसं अधिक मासामध्ये तुम्ही जावईला मान देता तसं या अधिक मासामध्ये या शिखर बांधकामासाठी म्हणा जीर्णोद्धारासाठी सढळ हातांनी काहीतरी तुम्ही वस्तू स्वरूपात किंवा देणगी स्वरूपात दिलेली या अधिक मासामध्ये थोडं जरी दिलं तरी अधिक पुण्य मिळतो असं म्हणतात. तसं या येत्या डोळ्यासमोर 17 तारखेपासून अधिक मास चालू होतो. जसं जमेल तसं, जसं मंदिराला दिलेलं दान देवाकडं पोचतो, जावईला दिलेलं दान देवापर्यंत पोचत नाही. जावई काय म्हणेल, हा म्हणेल, चांगला आहे म्हणेल, परंतु पुढं काही शिल्लक राहणार नाही. शिल्लक राहील तर ते देवाकडं तुम्ही दिलेलं दान, देवासाठी दिलेलं दान अजरामर राहील आणि ते नोंद होईल. इथं नाही, वर नोंद होईल. म्हणून प्रत्येकाने या मंदिर कामामध्ये बी सहभागी व्हायचं आहे. महाराज सांगितलेलं आहे येत्या 24 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपल्या घरकुल भागामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरापाशी नवीन यशोधरा हॉस्पिटलच्या पाठीमागं संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत हरिभक्तपरायण परमपूज्य गणेश महाराज फुलकुंटवार भिवंडीच्या इथं श्रीमद भागवत कथा. तर सगळ्यांनी अधिक मासामध्ये भागवत कथा त्याचंही वेगळं पुण्य आहे. तर सगळ्यांनी त्याचाही लाभ घ्यायचा आहे. आता 7 दिवस झालेली कथा मत्सा परिवाराकडून, तर मत्सा परिवाराकडून महाराजांचा सन्मान करू. महाराजांचं मग तदनंतर कलाकारांचं या ठिकाणी, कलाकार म्हणजे कोण आहेत माहीत आहे का? जसं आपल्या मुखाला नाक महत्त्वाचं आहे तसं भागवताला
नाक कसं आहे ना तसं ते कलाकार असतात. तर या ठिकाणी मत्सा परिवाराकडून पहिला महाराज ना मत्सा परिवाराकडून महाराजांचा सन्मान होईल. सगळ्यांनी एक 5 ते 10 मिनिट आपल्याला द्यायचं आहे. प्रसाद मागं तयारच आहे. प्रसादसाठी कोणी गोंधळ करू नका, घाई गडबड करू नका. लाईनीनं घ्याल तर सगळ्यांना प्रसाद आहे. हां, ज्या बजरंग बलीच्या दरबारामध्ये आपण बसून कथा ऐकली त्या बजरंग बलीला सुद्धा एकदा प्रणाम करा आणि त्या बजरंग बलीचा आपण एकदा जय जयकार करू. हे बजरंगी हे ज्ञान मारुती तुम्हें मनाओ, सिंदूर लगा लगा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा. ताली बजा बजा मैं तो तेरा दर्शन पाऊंगा, ताली बजा बजा के. अरे हे बजरंगी तुम्हें मनाओ, हे बजरंगी तुम्हें मनाओ, सिंदूर लगा लगा के बाबा सिंदूर लगा लगा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा. ताली बजा बजा मैं तो तेरा दर्शन पाऊंगा, ताली बजा बजा. ओ राम ने तुम्हें मनाया, लक्ष्मण ने तुम्हें मनाया, राम ने तुम्हें मनाया, लक्ष्मण ने तुम्हें मनाया, सीता जी ने तुम्हें मनाया, सीता जी ने तुम्हें मनाया. लंकापुरी में जाके बाबा लंकापुरी में जाके मैं तो तेरा दर्शन पाऊंगा. ताली बजा बजा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा. ताली बजा बजा के बोल पांडे महाराज की जय. व तसेच नंदू महाराज उठा उठा. सगळ्यांना आवाज माहित आहे, माणूस बघा किती उंचीचा आहे. उठा की. आवाज उंच आहे, माणूस बी उंच आहे. हिमांशु पहिला आहे ना सन्मान. सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारे गायक नंदू महाराज शाले. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. नारळी व तसेच हरिशंकर महाराज या की. हॅलो. यांचंही या ठिकाणी मत्सा परिवाराकडून छोटंसं सन्मान त्यांनी शिकवारावं. बोलिए सियावर रामचंद्र भगवान की. व तसेच मानसूजी महाराज या की. व तसेच आपल्या घरकुल भागातले बी ग्रुपले जितेश चव्हाण महाराज. नितेश हे प्रभू कटपीस सेंटर असं म्हणलं की ओळखते ते. उठा. कटपीस सेंटरचे महाराज. बर
मालक नाही महाराज. हा. स्वस्त कपड्याचे माहेरघर. कसं आहे हे प्रभू कटपीस सेंटर बद्दल सांगायचं म्हणजे सायकलवरून त्यांची जे जीवनशैली चालू झाली, आज या ठिकाणी बापूजींच्या सेवेमध्ये राहून, सत्संगामध्ये राहून आज या ठिकाणी हां, व तसेच आपले महाराजांचे चिरंजीव तुकाराम महाराज चव्हाण या ठिकाणी तेही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बरेच वर्ष सेवा घेत आहेत. आपल्या मचा परिवाराकडून हो पंढरीनाथ विठ्ठलनाथ पंढरपुराची, तू नाही सांभाळणार आम्हाला कोण सांभाळ, तू नाही महाराज कोडको नाडू, महाराज कोडको, कोण सांभाळ, महाराज कोडको. माझे जीवन देवा तूच सांभाळ, माझे जीवन देवा तूच सांभाळ, तू नाही सांभाळणार आम्हाला कोण सांभाळ. व तसेच आपल्या या कथेमध्ये मुख्य कथा पूर्ण संपन्न होण्यासाठी आपले आनंदभैयाजी नारा यांचा सन्मान महाराज करतील. असेच बरेच सत्संग त्यांच्या हातून घडत राहावं. व तसेच आजच्या आरतीच्या यजमानांचं मी नाव या ठिकाणी पुकारतो. आणि 7 दिवस ज्यांनी सूत्रसंचालन केलं, सगळं मार्गदर्शन केलं, मग त्या राकेश महाराजांचा सुद्धा सत्कार मच्छा परिवारातर्फे होतोय आणि श्रोत्यांतर्फे टाळीच्या द्वारे शुभेच्छा आपण देऊ. हो गोविंदा गोविंदा वेंकटरमणा गोविंदा 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 वेंकटरमणा गोविंदा. श्रीनिवासा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा 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 वेंकटरमणा गोविंदा. या कथेसाठी भरपूर सहयोग ए प्रभू कटपीस सेंटर आणि आमचे गणेशदादा, छोटेई मोठेई यांचं पण भरपूर सहकार्य लाभलं. मच्छा परिवारांची इच्छा आहे या. की त्यांनीही तो स्वीकार करावा. त्यांच्याबरोबर शेरला परिवार यांनीही भरपूर सहयोग केलं. शेरलाबाई आहेत का? त्यांचा बी मान सन्मान बरं, बरं, बरं. भले नसेल तरी आज गणेश धावपळीचं त्यांचा पण मान सन्मान. आणि काका सिद्धेश्वर आश्रम यांनी पण भरपूर सहयोग दिला, त्यांचा पण मान सन्मान श्रीमद भागवत भगवंताकडून आणि यजमानजी श्रीपादजी मच्छा यांच्याकडून त्यांचं स्वागत. भागवत कथा तुम्ही कराला, भागवत कथा तुम्ही कराला, भैया जीवन का ठिकाना, भैया नहीं जीवन का ठिकाना. ओ स्वामी महिषानंद को बुलाना, स्वामी महिषानंद को बुलाना, भैया जीवन का ठिकाना, भैया नहीं जीवन का ठिकाना. हॅलो, आजच्या आरतीचे यजमान श्रीमान रामकृष्णजी नारा, रामकृष्णजी नारा परिवार व तसेच श्रीमान नारायण चिटमिल, श्रीमान नारायण चिटमिल व तसेच मत्सा परिवाराकडून आजची आरती या ठिकाणी संपन्न होणार आहे. आरती हो मच्छा परिवार ने भागवत कथा लाई, सारी दुनिया में राधा राधा गाई, राधा 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 राधा. व तसेच
घरकुल भागातले रामकृष्णजी गुन्नाल हेही या ठिकाणी यायचं आहे. त्यांनीही आपल्या गणेश मंदिर देवस्थान ओंकारेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी बरेच सत्संग त्यांच्या नेतृत्वाखाली उत्पन्न झालेले आहेत. त्यांचाही सन्मान महाराजांच्या हस्ते तसेच मत्सा परिवाराकडून महाराजांच्या साठी छोटंसं पंचधातूचं श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती परिवाराकडून महाराजांना भेट देत आहोत. ते महाराजांनी स्वीकार. बोलो श्री कृष्ण भगवान की, बोलो कन्हैया लाल की, बोलो राधा रानी सरकार की, बोलो श्रीमद भागवत कथा की. आरती सुरुवात करा. नंदुबाई पुण्यावरून आणली. नंदुबाई श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. ओ पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती. ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचमुखी निराला, नवज्योति जगाने वाला, नवज्योत जगाने वाला, नवज्योत जगाने वाला. हरि नाम यही, हरि नाम यही, हरि नाम यही, हरि नाम यही. ये जग मंगल री आरती, पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. जय जय. मधुरी बोल जब बोल मार्ग बताने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला. श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही. ये प्रभु महिमा की आरती, पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. कृष्ण भक्ति राधा की शक्ति प्रेम सिखाने वाला, प्रभु प्रेम बढ़ाने वाला, प्रभु प्रेम बढ़ाने वाला, प्रभु प्रेम बढ़ाने वाला. हनुमान यही प्रहलाद यही, हनुमान यही प्रहलाद यही, हनुमान यही प्रहलाद यही, हनुमान यही प्रहलाद यही. ये ध्रुव नारद की आरती, पापियों को पाप से है तारती. भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. ओ कर्पूर गौरा करुणावतारा, संसार सारा मुझे निहारा. नाभ संतम हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि. काले लोटांगन वटी नजर, गोया न पाई न रूप तुझे, प्रेमे अनेकद आनंद पूजन, भवे भाई न मने नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव,
हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे गोविंद राधे राधे गोपाल राधे 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 बोलिए भागवत महापुराण की जय श्री व्यास जी महाराज की जय बाल कृष्ण लाल की जय हनुमान जी महाराज की जय राधा रानी सरकार की जय आज की आनंद की जय परीक्षित जी महाराज की जय श्री सुखदेव जी महाराज की जय काल हर कष्ट हर दुख दारिद्र्य हर नमः पार्वती पते हर हर महादेव। आजच्या कथेमध्ये सगळ्यात शोभा ज्यांनी आणली ना ते 3 मुली आहेत. एक कृष्ण बनले, एक सुदाम बनले आणि एक रुक्माई बनले. आपल्याच ग्रुपमधले आहेत. एक आपली प्रज्ञा चव्हाण आणि रुक्माई बनलेली सोराताई आपली आणि सुदामजी बनलेली आस्था आस्थाताई. या तिन्ही ताईसाठी जोरदार टाळी वाजवा की या तिन्ही मुली आहेत. पहा, भागवत ठेवली माईने, तिन्ही मुलींनी पण सुंदर शोभा आणली. मुलींसाठी एकदम जोरदार टाळी वाजवा. आणि खरंच म्हणजे बी ग्रुपमधल्या मुली माता सगळ्या आमच्या ताई काय करून दाखवतात हे खरंच भाग्याची गोष्ट आहे. म्हणून याच ग्रुपमधल्या बिग ग्रुपमधल्या सगळ्या छोट्या छोट्या ताईंनी आतापासून अशी जिद्द धरा आणि कलेक्टर बनवून दाखवा आणि लाल दिव्याच्या गाडीमध्ये मला पण बसवा. म्हणून आतापासून जिद्द धरा, शिका, संघटित व्हा, मोठे व्हा आणि भरपूर भरपूर मोठे व्हा. इतके मोठे व्हा की त्या भगवंताचा आशीर्वाद तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही. त्या ईश्वराचा आशीर्वाद आहे तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भोजनासाठी लगेच प्रसाद घेण्यासाठी पाठीमागं जाऊन व मत्सा परिवाराकडून महाराजांनी रामकृष्ण नाराबैया यांचं सन्मान